अजितदादा बारामतीत भाकरी फिरवणार का अशा चर्चांना सुरुवात झाली। खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे बदलण्याची चर्चा सुरू झाली। लोकसभेच्या निकालाची दादांकडून गंभीर दखल घेतली गेली आणि मतं मिळवण्यात कमी पडलेल्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती ही सध्या सुरू आहे। विधानसभेला फटका बसू नये म्हणून ही पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे। मतदारांशी संपर्कात राहून सक्रिय राहणाऱ्यांना वाव मिळणार आहे अशा प्रकारची चर्चा ही आता बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू झाली आहे। अजित पवार बारामतीमध्ये विधानसभेसाठी भाकरी फिरवणार अशी चर्चा आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। जयकुमार, आपण अत्यंत महत्त्वाची बातमी पाहतोय। लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवार आता बारामतीत भाकरी फिरवणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमक्या काय हालचाली सुरू आहेत बारामतीमध्ये? विक्रांत, आपण पाहिलं की सगळ्यात चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ कोणता तो बारामती लोकसभा मतदारसंघ होता। कारण की या बारामती लोकसभा मतदारसंघातच ननंद विरुद्ध भाऊजाई असा सामना रंगला होता। यामध्ये अजित पवार बीजेपी सोबत सत्तेमध्ये सामील झाले। त्यानंतरनं पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेले। संपूर्ण यंत्रणा अजित पवारांसोबत होती। ग्रामपंचायती असतील, साखर कारखाने असतील, दूध संघ असेल, या संपूर्ण सगळ्या संस्था अजित पवारांकडे होत्या। या सगळ्या संस्थांवरती अजित पवारांची चांगली पकड होती। तरी देखील बारामतीमधून सुनेत्रा पवारांना लीड मिळलं नव्हतं। सुप्रिया सुळेंना 1,53,000 मताधिक्य मिळून त्यांनी ते बारामती लोकसभा मतदारसंघात विजय झाले। यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातच सुप्रिया सुळे यांना शहरातून 28,000 लीड मिळलं होतं। त्यामुळे कुठेतरी शहरातली यंत्रणा त्यांची अपयशी ठरली ते त्यांना चित्र पाहायला मिळलं। त्यामुळे आता बारामतीमध्ये अजित पवारांकडून गंभीर दखल घेण्याची त्या ठिकाणी आता चर्चा सुरू झालेली आहे। बारामतीतले जे पदाधिकारी आहेत, मुख्य पदाधिकारी असतील, त्यांना बदलण्याची चर्चा आता बारामतीमध्ये सुरू झालेली आहे। विक्रांत, निश्चित जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि या बदलानंतर नेमकं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय फरक पडतो, निवडणुकीत त्याचे काय परिणाम पाहायला मिळतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे।